टाळ्यांचा गजर थांबायला नाही पाहिजे. गण्यांचा जरा टाळ्या देत चला. गजरा स्वागत करा. पॅरेंट्स पॅरेंट्स फोटोग्राफसाठी हे करू नका. मागच्या पॅरेंट्सला दिसत नाहीये. फोटोग्राफ सेशन आहे, तुम्हाला फोटोज मिळतील. तर मधी थांबू नका, साईडने फोटो घ्या. पॅरेंट जे कॅमेऱ्याच्या शेजारी आहेत, मीडियामध्ये जे पॅरेंट्स थांबलेले आहेत, आय रिक्वेस्ट देम प्लीज गो बॅक. पॅरेंट्स प्लीज पुढे येऊ नका, मधून तरी पुढे येऊ नका. In case you have received, your child has received the prize, you can leave because due to Achar Sanhita we don't want to have a lot of crowd here. But any which ways, people who are waiting or who want to wait. आरुष मी पकड सरळ. नमस्कार, रामराम. महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत बालगंधर्व या ठिकाणी. कलादर्पण आर्ट अकॅडमी यांनी एक चित्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. भव्य चित्रकला स्पर्धा घेतली होती, ज्यामध्ये 50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्यानंतर त्यातून 1200 विद्यार्थ्यांचे चित्र निवडून या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. तर या संस्थेचे जे फाउंडर आहेत, संस्थापक आहेत गोविंद सर, त्यांना आपण विचारूयात की ही संकल्पना त्यांना कशी सुचली. सर नमस्कार, रामराम. महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर ही जी संकल्पना आहे की चित्रप्रदर्शन भरवण्याची किंवा चित्रकला स्पर्धा घेण्याची, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? नमस्ते, मी घोडके गोविंद. लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती आणि हे आवड जोपासण्याकरता मी कला महाविद्यालयात कला शिक्षण पूर्ण केलं आणि एका शाळेमध्ये एका संस्थेमध्ये कार्य करत असताना मुलांनी जे चित्र काढलेलं आहे ते चित्र काढत असताना ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत होत्या. पण हे चित्र काढून एक शाळेत किंवा घरामध्ये लावण्यापेक्षा त्या मुलांची चित्र काढलेली स्पर्धेच्या माध्यमातून काढलेली त्यांचे वेगवेगळ्या संकल्पना हे कलादालनापर्यंत कशा लावता येतील याचा मी करण्याचा मी प्रयत्न केला. आणि बालगंधर्वला जेणेकरून एक कलादालनात चित्र लावल्यानंतर त्याच्यावरती जे पडणारा प्रकाश योजना असेल किंवा चित्र डिस्प्ले करण्याची पद्धत जे असेल हे लहान मुलांना जर 1ली ते 10वीच्या मुलांना जर आत्ता समजलं
तर फ्युचरमध्ये त्यांना कलादालन म्हणजे काय, चित्रप्रदर्शन म्हणजे काय किंवा या सगळ्यांची संकल्पना त्यांना एवढ्या लवकर यावी या उद्देशाने मला ही संकल्पना सुचली. अशा पद्धतीनं या मुलांचं जवळशे 1201 विद्यार्थ्यांचं चित्राचं प्रदर्शन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळं म्हणजे माध्यमं वापरलेली मुलं आहेत, क्राफ्ट केलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं मला ही संकल्पना सुचलेली आहे सर. सर मला हे विचारायला आवडेल की तुम्ही फक्त पुण्यातूनच ही चित्र निवडलीत की जी स्पर्धा घेतली ती संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरला आहात यासाठी? महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधले पण यामध्ये चित्र आहेत, पण आम्ही जर त्या वर्षीप्रमाणे आम्ही फक्त पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं इथं चित्राचं प्रदर्शन भरवलं आहे. आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते चित्राचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तिथं येता येईल जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना ट्रान्सपोर्टचा अडचणी येणार नाहीत यामध्ये. तरी पण आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्हा असेल, त्याच्यानंतर उमरगा तालुका असेल, तुळजापूर असेल, नगर असेल, सोलापूर असेल, अहमदपूर, नाशिक, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणातनं शाळांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि काही राज्य पण आहेत. त्यातल्या 2-3 शाळा आमच्याकडे यावर्षी सहभागी आहेत. म्हणजे विविध जवळपास 222 शाळांनी यावर्षी सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचं चित्राचं प्रदर्शन आहे. म्हणजे आज बालगंधर्व या ठिकाणी फक्त महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रीय स्तरावरचं चित्रप्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला, असं सुप्रसिद्ध चित्रकार लोणकर सर. तर सर, चित्रकला हे एक असं माध्यम आहे की जिथून आपण न बोलताही आपल्या भावना व्यक्त करतो. तर मग याच्या माध्यमातून संवाद साधणं जे आहे तर हे कसं सोपं होतं? मला तर असं सांगा वाटतं, भाषा ज्या वेळेला आपण भाषण करतो, बोलतो, त्या भाषेच्या अगोदर चित्रकला हीच भाषा होती. प्रत्येक गोष्ट सांगताना चित्र काढून दाखवायचं म्हणजे समोरच्याला कळत होतं. म्हणजे चित्रकला ही भाषा आहे. चित्र वाचता आलं पाहिजे. पूर्वीची लोक म्हणतात, अजूनही म्हटलं जातं, पण आत्ताच्या पिढीला चित्र वाचणं म्हणजे काय कळत नाही. म्हणून मी पहिल्यांदा मुद्दामून सांगतो, चित्रकला ही भाषा आहे. ती जशी तुम्ही वाचत जासाल, जशी तुम्ही फुलवत जासाल, तसं त्या चित्रकलेचं माध्यम, त्यातली गोडी आपल्याला सगळ्यांना कळू शकते. कुठला विषय आहे, काय विचारताय, हे त्या चित्रकलेच्या माध्यमातून आपल्याला समजतं. म्हणून चित्रकला पाहिजे. हे जे आज चित्रप्रदर्शन जे भरवलेलं आहे तर गोविंद सर आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे त्यांना तुम्ही काय शुभेच्छा द्याल? आणि जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी या चित्रप्रदर्शनामध्ये भाग घेतला, ज्यांचं सिलेक्शन झालं आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज गोविंद घोडके सरांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण पिंपरी चिंचवड ह्या शहरामध्ये, पुणे शहर सोडलं तर पिंपरी चिंचवड या शहरामध्ये चित्रकलेसाठी अजूनपर्यंत इतकं मोठं काम कोणी केलं नाही. पण गोविंद सर करतायत हे बघितल्यानंतर गेल्या वर्षीपासून मी त्यांना म्हटलं, तुम्ही काम करत जा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. कारण पिंपरी चिंचवड काही छोटं नाही आहे, फार मोठी औद्योगिक नगरी आहे. मग तिथं सगळे विषय हाताळले जातात, चित्रकला का नाही? मग ह्या आमच्या सरांनी तो विषय मनावर घेतला आणि गेल्या वर्षीपासून चित्रकलेचं माध्यम त्यांनी हातात घेतलं आणि आमच्यासारख्या लहान मोठ्यांनी त्यांना मदत करून हे सक्सेस करून दाखवायचं, हे एक चॅलेंज त्यांनीही घेतलं. आम्ही त्यांना साथ देऊन पुढं करतो आहे. आणि इथून पुढेही कलादर्पण हे नुसतं कलादर्पण नाही झालं पाहिजे, कलेमध्ये पदार्पण करणाऱ्यांचं कलादर्पण झालं पाहिजे. हा वृक्ष मोठा झाला पाहिजे, या मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्या मुलांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांचं तर मनापासून धन्यवाद. पण ज्यांना मिळालेली नाहीत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करावं. त्यांचंसुद्धा यश पुढच्या वर्षी नक्की आहे आणि त्याच्यासाठी कलादर्पण त्यांना मदत करत राहील, एवढं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आत्ता आपल्यासोबत आहेत लातूरवरून खास हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आलेले गोविंद घोडके सरांचे सहकारी. सर नमस्कार, आपलं नाव सर? पटणे सर, दिलीप पटणे. काय करता आपण? शिक्षक आहे. कसं वाटलं हे चित्रप्रदर्शन पाहून तुम्हाला? मागच्या वर्षी फक्त ऐकलं होतं, म्हणजे मागच्या वेळेस येण्याचा योग आला नाही माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे किंवा शाळेच्या कामानिमित्त. यावर्षी विशेष 5 दिवस वेळ काढून मी म्हणलं आपण जाऊन बघूया काय करायचं. यासाठी काल आलो. काल संध्याकाळी ज्या वेळेला मी चित्र लावायला या ठिकाणी आलो त्यावेळी कलादालन बघून अगदी आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या दालनामध्ये एवढी चित्र लावायची आणि एवढी आणि तयार केलीत का नाही हे मी घरी काय पाहिलं नव्हतं. ते सगळं मटेरियल आम्ही यावेळी घेऊन आलो. त्यावेळेला संध्याकाळी 11:30पर्यंत आम्ही चित्र लावले. चित्र लावल्यानंतर असं वाटलं की अगदी उत्कृष्ट असे चित्र मुलांनी काढले आहेत किंवा काय आर्ट टीचरची चित्र आहेत समोर, अगदी व्यवस्थित चित्र वाटली. आणि मग लावल्यानंतर सकाळी पुन्हा बाकीच्या कार्यक्रमाची तयारी आम्ही करून घेतली होती.
म्हणजे आजच्या या सोहळ्याला तुमचाही हातभार लागलेला आहे. एक चित्रकलेचे शिक्षक नसतानाही तुम्हाला या चित्रकलेची ओढ आहे, आवड आहे आणि तुमच्या माध्यमातून गोविंद सरांना असेल किंवा इतर जे चित्रकार आहेत, जे लहान मुलं आहेत यांना प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद सर. तुम्ही पुण्यात आलात, या पुण्यनगरीमध्ये आलात. पुण्यनगरी म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये आज एक रसिक लातूरहून फक्त चित्र पाहण्यासाठी नव्हे तर चित्र प्रदर्शनाला मदत करण्यासाठी येतो. त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर. राम राम महाराष्ट्र न्यूजसोबत मी अमोल कुंभार, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. नमस्कार. राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी उमेश जोशी. आज आपण चित्र भव्य प्रदर्शनाला भेट दिली. तिथं संस्थापकचे सहकारी रुपाली देवकर मॅडम आहेत. आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत की ह्या प्रदर्शनाबद्दल काय सांगणार ते. नमस्कार. प्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव रुपाली नितीन देवकर आहे. मी अभिषेक इंटरनॅशनल स्कूल मोशी या स्कूलमध्ये ॲज अ ड्रॉइंग टीचर काम करत आहे आणि गेली 2 वर्ष झालं मी आणि गोविंद सर त्यांच्यासोबत मी माझ्या स्कूलचे स्टुडंट या कला प्रदर्शनामध्ये सहभागी होतात दरवर्षी. मागच्या वर्षी पण खूप चांगला रिझल्ट होता आणि मला स्वतःला एक आर्टिस्ट म्हणून जेव्हा सरांचं कळालं की या अशा प्लॅटफॉर्मवर सर काम करत आहेत की फक्त आम्ही आर्टिस्ट लोक कसं करतो की सोलो एक्झिबिशन, ग्रुप एक्झिबिशन फक्त आर्टिस्ट लोकांचं असतं, पण हा जो त्यांचा वेगळा विचार आहे तो मला खूप भावला की मुलांना घेऊन बालगंधर्वसारख्या मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये मुलांना एक कला प्रदर्शनाची एक संधी मिळते. मग तो UKGचा मुलगा असो, सिनियर KG असो, नाहीतर मग प्री प्रायमरीचे, नाही तर कॉलेजची मुलं, असं सगळ्यांना घेऊन एक छान कुटुंब कसं असतं तसा एक वेगळा फील मला आला आणि मला मागच्या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला माझ्या मुलांना. तर यावर्षी पण माझी बरीचशी मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेशनमध्ये आहेत. पण एक परमेश्वरानं प्रत्येकाला काहीतरी कला दिलेल्या आहे. जसं आपण प्रत्येक मुलगा आपण म्हणू शकत नाही की कलेलाच त्यानं हे करावं की कलेचाच भाग त्यानं जोपासावा. पण मला असं वाटतं, मी आता ॲज अ ड्रॉइंग टीचर जेव्हा क्लासमध्ये जे 40 मुलं आहेत त्याच्यामध्ये बघितलं जातं तर कोण अभ्यासात हुशार आहे, कुणाला क्राफ्ट वर्क आवडतं, कुणाला ड्रॉइंग आवडतं, कुणाला कलरिंग आवडतं. तो एक वेगळ्या भावानं आपल्याकडे येत असतो की मॅडम मला हे करायचं आहे, मला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं अजून हे काय कला आहे, अशा सगळ्या गोष्टी सांगत असताना मी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडून या आर्ट गॅलरीसाठी कामं करून घेतली आणि एक वेगळ्या रूपामध्ये मला सरांनी, आम्ही हे 8-9 दिवस जे असतील तो सहभाग मला सरांनी दिलेला, तर मी त्यांचं खूप मनापासून आभारी आहे. आणि एक मला असं वाटतं की कोरा कॅनव्हास आहे तर त्याच्यावर सरांचं जे डोक्यामध्ये सगळ्या कलेविषयी जे सगळ्या गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं त्यांच्या प्रवास जो चालू केला आहे सरांनी गेली 2009 स्टार्ट केलेला आहे, पण आत्ता जास्त त्यांना जवळजवळ पुण्यामध्ये 250 शाळा यात पार्टिसिपेशनमध्ये आहेत. तर अशा प्लॅटफॉर्मवर काम करत असताना तो जो कॅनव्हास आहे तो मला असं वाटतं की त्यांचा नक्की स्वप्नरूपामध्ये जे त्यांनी बघितलेलं तो खरा रिअल कॅनव्हास त्यांचा तयार होताना दिसत आहे. तर नक्की मला त्याचा पार्ट झाले मी, तर मी त्याच्यासाठी खूप आभारी आहे सरांचे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ओके.